नेहरूंना या देशामध्ये इकॉनॉमिक प्लॅनिंगच्या माध्यमातून एक कल्याणकारी राज्यव्यवस्था आणायची होती. ही वॉन्टेड टू ब्रिंग वेलफेअर स्टेट, नॉट डेमोक्रेटिक सोशलिझम. नेहरूंच्या सबंध व्यक्तिमत्वामध्ये ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, ऑटोबायोग्राफी आणि डिस्कवरी ऑफ इंडिया ही तीन जी नेहरूंनी गॉस्पेल जे लिहिली, अहमदनगरच्या फोर्टमध्ये असताना त्याने ऑटोबायोग्राफी लिहिली, तर तेव्हा त्याचा विचार आपण जर केला आणि काँग्रेस अंतर्गत जे वेगवेगळे प्रवाह जे होते ते प्रवाह लक्षात जर घेतले तर 1936 सालापूर्वीचे नेहरू आणि 1936 सालानंतरचे नेहरू ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि कुंभमेळ्यामध्ये नेहरू आणि सुरू असताना लालबहादूर शास्त्री एकदा कुंभमेळ्यामध्ये नेहरूंना घेऊन गेले. नेहरूंना म्हणाले की तुम्ही जरा एक डुबकी मारा म्हणून. नेहरू म्हणाले आय एम सॉरी. शास्त्री म्हणाले 4 थेंब तरी डोक्यावर काढा, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. उद्या मी येऊन 2 तास गंगेमध्ये पोहेन, आय विल स्विम, बट टुडे आय विल नॉट ॲक्सेप्ट युअर ड्रॉप्स हिअर. की मी हिंदू संस्कृती मानत नाही, मी मुस्लिम संस्कृती मानत नाही. जे जे या देशाच्या हिताचं असेल ते मी मानतो. धर्माला व्यक्तीने काय करावं, समाजाने काय करावं हे पटेलसारखा माणूस म्हणू शकतो. नेहरू आय कॅन अंडरस्टँड. सर्वप्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 62व्या स्मृतिदिनी मी त्यांना अभिवादन करतो. या कार्यक्रमाला मला खास करून डॉक्टर कुमार सप्तर्षी यांची अनुपस्थिती जाणवते. याचं कारण आमच्या सामाजिक जीवनाची सुरुवात ही कुमार सप्तर्षीच्या नेतृत्वाखाली झाली. आज सकाळी मी त्यांना मुंबईला आल्यानंतर पहिल्यांदा पुण्याला आल्यानंतर मी भेटायला गेलो आणि डॉक्टर म्हणून त्यांचं जे आदरपण आहे ते त्यांनी ज्या सहजपणे स्वीकारलं, पण आम्हाला ते स्वीकारणं फार कठीण गेलं. आज ते या कार्यक्रमाला स्वतः उपस्थित राहणार होते. महात्मा गांधी स्मारक ट्रस्टचे प्रमुख म्हणून. एनिवे, आजच्या हा कार्यक्रम जेव्हा ठरला तेव्हा मला राजन अनवर असं म्हणाला की नेहरूंच्या आर्थिक भूमिकेच्या विषयी तुम्ही बोलाल का म्हणून, तू बोलशील का? तर म्हटलं की नेहरूंचं फक्त आर्थिक धोरणाच्या विषयी बोलायचं खरं म्हणजे दॅट इज प्रॉपर टॉपिक टू स्पीक. कारण आत्ता मी जो टॉपिक जो निवडला तो खरं इतका व्यापक आहे की मगाशी तुम्हाला निकमनी सांगितलं की त्याने जे काय संपूर्ण त्यांचा विचार करण्याचा जे अफाट विश्व नेहरूंचं जे होतं, पण नंतर मला असं जाणवलं की प्राथमिक स्वरूपात का होईना. त्यामुळे आज जे मी आता बोलणार आहे उल्हासदादा, ते फक्त मी नेहरूंच्या एकूणच भारताच्या विकासाच्या प्रतिमानाचं ढोबळमानाने आढावा आहे. जसं डी कोसंबी असं म्हणाले, इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ इंडियन हिस्ट्री, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी वाचलं असेल. ते पहिलं पुस्तक आहे भारताच्या इतिहासाचं मार्क्सवादी विश्लेषण करण्याचं पहिलं पुस्तक. आणि डी कोसंबे हे नम्रतेसाठी फार प्रसिद्ध नव्हते, पण तरी त्याने असं लिहिलं की इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ इंडियन हिस्ट्री, म्हणजे प्रस्तावना. तसं आजचं जे भाषण जे आहे हे ढोबळमानातलं ढोबळ भाषण असं आपण समजावं. म्हणजे प्रस्तावना जी ज्याला म्हणतात की नाही, परत तुम्ही कधी बोलवाल त्यावेळी मी अवश्य येईन. कारण आता तसं काय काम विशेष असं नसतं. एक म्हणजे अगोदर जसं ठरलेलं असायचं काम तसं नाही आहे. त्यामुळे वेळ जर मिळाला आणि आपल्याला जर टाईम जर जमला व्यवस्थितपणे वेळ तर मी परत येऊ शकेन. मला 2012मध्ये इंडियन इकॉनॉमिक असोसिएशन ही जी भारतातील 7,000 अर्थतज्ञांची संस्था जी आहे त्याच्या वार्षिक अधिवेशनाचा अध्यक्ष मी होतो 2012मध्ये विशाखापट्टणमला. आणि त्या अधिवेशनाच्या अध्यक्ष भाषणामध्ये मी कॉन्टेक्स्च्युअलायझिंग नेहरूवियन मॉडेल ऑफ डेव्हलपमेंट हे पुस्तक त्याचं म्हणजे आत्तापर्यंतच्या जवळजवळ 103 वर्षाच्या इंडियन इकॉनॉमिक असोसिएशनच्या इतिहासामध्ये दिस इज द लॉंगेस्ट प्रेसिडेन्शियल ॲड्रेस. आणि हे लिहायला मला जवळजवळ 6 ते 8 महिने लागले. रोज मी जवळजवळ 2 ते 3 तास, इथे आमचे मित्र बागायतकर बसलेले आहेत, आम्ही नेहमी चर्चा करायचो ह्या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने.
त्यांचंही मार्गदर्शन व्हायचं, त्यांच्याही सूचना व्हायच्या. संपूर्ण पार्लमेंटच्या लायब्ररीमध्ये एक अख्खं दालनच नेहरूंच्या विषयी लिहिलेल्या पुस्तकांचं आहे. आणि त्यातून नेहरूंच्या संबंध विचारांचं विश्लेषण करणं इट वॉज सो डिफिकल्ट, इतकं कठीण ते होतं. पण नंतर मला जाणवलं असं की जसं आंबेडकरांचं नाव फक्त भारतीय राज्यघटनेशी जसं निगडीत झालेलं आहे, तसं नेहरूंचं नाव हे इकॉनॉमिक प्लॅनिंगशी निगडीत झालेलं आहे. पण दॅट इज रॉंग टू कन्फाईन नेहरू टू इकॉनॉमिक प्लॅनिंग. या देशामध्ये अगदी सगळे म्हणजे गांधींच्या सकट विचार करून सुद्धा या देशाला नेमकं कुठे घेऊन जायचं, व्हॉट इज द फायनल डेस्टिनेशन फॉर इंडिया, हे समजलेला एकमेव माणूस म्हणजे पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू, असं माझं म्हणणं आहे. आता खरं म्हणजे लोहियांच्या विचाराच्यामुळे आम्ही जे विचार केला सुरुवात केली ती अँटी काँग्रेस ट्रॅडिशनमुळे. म्हणजे आम्ही वी आर नोन फॉर अँटी नेहरू ट्रॅडिशन, अँटी काँग्रेस ट्रॅडिशन. ही त्यावेळीची किती मोठी चूक होती आणि त्यामुळे नेहरूंकडे कसं दुर्लक्ष झालं याच्या संबंधामध्ये विचार करताना असं वाटतं की इतके आपण वेडे कसे होतो की नेहरूंना आपण समजावून घेतलं नाही. म्हणजे ज्या माणसाने भारत घडवला, आंबेडकर तुम्हाला माहिती असेल, आपण बाबासाहेबांचं नाव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं म्हणतो आणि दॅट इज ॲब्सोल्युटली राईट. कारण हे राजेंद्र प्रसादांनी शेवटच्या भाषणामध्ये म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी त्यांनी सांगितलं, म्हणजे 25 नोव्हेंबरला शेवटची सभा झाली घटना समितीची आणि ज्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन ॲडॉप्ट झाली आणि शेवटच्या 26 तारखेला नोव्हेंबरला फक्त 2 मिनिटाचं भाषण राजेंद्र प्रसादचं झालं. आणि त्याच्यामध्ये राजेंद्र प्रसाद असं म्हणाले की 11 सभासद जे होते ड्राफ्टिंग कमिटीचे, ते सगळे वेगवेगळ्या कारणामुळे 10 सभासद ह्याला फार जास्त कॉन्ट्रीब्यूट करू शकले नाहीत फक्त, आणि सगळी जबाबदारी आंबेडकरांच्यावर पडली. तो अरुण शौरीने जे लिहिलेलं आहे की आंबेडकर एकमेव घटना समितीचे एक शिल्पकार नव्हते, इट वॉज फ्रॉड ऑन द पार्ट ऑफ अरुण शौरी. आंबेडकर नेव्हर क्लेम दॅट ही वॉज सोल आर्किटेक्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. कारण त्याच्यामध्ये अशा प्रकारची माणसं होती सर अल्लादी कृष्णस्वामी अय्यरसारखी, ज्यांना स्ट्रेचरवरनं मिटिंगमध्ये आणायचे आणि एखाद्या मुद्द्यावर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर जे बोलायचे असतं झोपेमध्ये, दॅट यूज टू बी ड्राफ्टेड ॲज अ कॉन्स्टिट्युशनल क्लॉज. दुसरी गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे भारतीय राज्यघटनेच्या विषयी, भारतीय राज्यघटनेतलं प्रत्येक कलम काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये पहिल्यांदा चर्चा व्हायची. इट इज प्रॉडक्ट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. प्रत्येकाची चर्चा व्हायची आणि त्याच्यावर नंतर मग डिबेट होऊन आंबेडकर काँग्रेसमध्ये नसताना सुद्धा आंबेडकरांनी आपल्याला अप्रिय असलेल्या अनेक गोष्टींचं समर्थन केलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की काँग्रेस हे भारतीय राज्यघटना काँग्रेसचं प्रॉडक्ट आहे. पण दुसऱ्या बाजूला बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीच्या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन करण्यामध्ये काँग्रेसने आंबेडकरांच्यावर उपकार केले नाहीत, कारण त्यावेळेला आंबेडकरांच्या योग्यतेचा भारतामध्ये एकही माणूस नव्हता. या दोन्ही गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजेत. तेव्हा नेहरूंच्या विषयी मी जे प्राथमिक स्वरूपात जे असं म्हणालो त्याचं कारण असं आहे की मी ती सगळी मला जितकी वाटली तेवढी पुस्तकं 7-8 महिन्यापेक्षा मी काही जास्त कारण आय वॉज टू जॉब ऑफ मेंबर ऑफ पार्लमेंट 2010 मी राज्यसभेत गेलो. मला असं एकत्रितपणे नेहरूवियन मॉडेल असं एकत्रितपणे मला सापडलं नाही. म्हणजे नेहरूंच्या विषयी शेकडो पुस्तकं आहेत, शेकडो, प्रत्येक डायमेन्शनच्या विषय आहेत, प्रत्येक विषयाच्या विषयी पुस्तकं आहेत. समग्र नेहरूंच्या विषयाचा एकत्रितपणे विचार करून असं एक नेहरूविषयक मॉडेल डेव्हलप होतं का, असा एक अत्यंत प्राथमिक स्वरूपाचा प्रयत्न मी त्या भाषणामध्ये केला. आणि लोकांना आश्चर्य असं वाटलं की इकॉनॉमिक्समध्ये एखादा टेक्निकल सब्जेक्ट घेण्याच्या ऐवजी व्हाय आय एम टॉकिंग ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी आणि जवाहरलाल नेहरू व्हाय आय एम ब्रिंगिंग इन द पिक्चर ॲट ऑल. तर मगाशी जसं सांगितलं तसं नेहरू नसते तर आज बसलं पण नसतो आपण इथे. नेहरू होते तरीसुद्धा आज बसणं कठीण जात आहे आपल्याला. आज ते नसतं ते विचारायचा प्रश्नच नव्हता. आणि आपण जर प्रतिकार केला नाही तर ते फार दिवस खूप लांब आहेत असं काय म्हणण्याचं कारण नाही. नेहरूंच्या एकूणच प्रतिमान, ज्याला पॅराडाईम ऑफ डेव्हलपमेंट असं आपण म्हणतो सोप्या भाषेमध्ये मॉडेल, ते 4 होते. एक संसदीय लोकशाही, दुसरं आर्थिक नियोजन. आर्थिक नियोजन
ही भारतातल्या अनेक अर्थतज्ञांचं असं अज्ञान आहे की नेहरूंना लोकशाही समाजवाद आणायचा होता. दिस इज ॲब्सोल्युटली रॉंग. नेहरूंना या देशात, त्याची कारण नंतर सांगतो, नेहरूंना या देशामध्ये इकॉनॉमिक प्लॅनिंगच्या माध्यमातून एक कल्याणकारी राज्यव्यवस्था आणायची होती. ही वॉन्टेड टू ब्रिंग वेलफेअर स्टेट, नॉट डेमोक्रेटिक सोशलिझम. नेहरूंच्या सबंध व्यक्तिमत्वामध्ये ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, ऑटोबायोग्राफी आणि डिस्कवरी ऑफ इंडिया ही तीन जी नेहरूंनी गॉस्पेल जे लिहिली, अहमदनगरच्या फोर्टमध्ये असताना त्याने ऑटोबायोग्राफी लिहिली, तर तेव्हा त्याचा विचार आपण जर केला आणि काँग्रेस अंतर्गत जे वेगवेगळे प्रवाह जे होते ते प्रवाह लक्षात जर घेतले तर 1936 सालापूर्वीचे नेहरू आणि 1936 सालानंतरचे नेहरू ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे आणि तो फरक काही वस्तुनिष्ठ कारणांच्यामुळे आहे. दुसरं धर्मनिरपेक्षता, ज्याच्याशिवाय भारत उभाच राहू शकत नव्हता आणि आजही उभा राहू शकणार नाही. आणि शेवटचं भारताचं परराष्ट्र इंडिपेंडंट धोरण. आता इथे एक गोष्ट लगेच मी स्पष्ट करतो की आपण त्याला नॉन अलाइनमेंट पॉलिसी असं म्हणतो. म्हणजे भारताचं तटस्थतेचं धोरण. तटस्थतेचं आपण जो शब्द वापरतो त्याचा अर्थ अमेरिका दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएट युनियन या दोन ब्लॉकच्या मध्ये आपण कुठल्याही ब्लॉकला अफिलिएट झालेलो नाही म्हणून आपण तटस्थता शब्द वापरतो. खरा शब्द इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र परदेश विषयक धोरण, स्वतंत्र फॉरेन इंडिपेंडंट फॉरेन पॉलिसी. आता याच्या प्रत्येक तपशिलाविषयी जायचं जर असेल तर आता झालेल्या आहेत 7 आणि इन एनी केस आय डोंट वॉन्ट टू स्पीक फॉर मोर दॅन 1 hour or so, मॅक्झिमम 1 hour or so. म्हणजे बोलू किती शकेन पण त्याला देर इज अ लिमिटेशन फ्रॉम बोथ द साइड्स. 9 डिसेंबरला 1946ला घटना समितीचं काम सुरू झालं आणि 13 डिसेंबरला नेहरूंनी ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन मांडलं. तो 2.5 पानाचा ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन म्हणजे भारतासमोरची नेमकी उद्दिष्ट काय आहेत, या 2.5 पानाच्या ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशनवर भारतीय राज्यघटनेचा सबंध तात्विक डोलारा उभा आहे. एक तर भारतीय राज्यघटनेमध्ये 70% भारतीय राज्यघटना हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 ची प्रत्यक्षामध्ये जो तपशील दिलेला आहे तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935चा आहे. त्यामुळे आंबेडकर असं म्हणाले एकदा की व्हॉट इज देअर टू बी रिटेड इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, काय आहे लिहिण्यासारखं, इट इज ऑलरेडी ड्राफ्टेड इन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935. कारण डिटेल आणि त्याची सुरुवात 1909 मध्ये मोर्लेमेंटो रिफॉर्म पासून झालेली होती. 1919 मध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिपोर्ट, 1928 मध्ये नेहरू रिपोर्ट आणि मग शेवटी अल्टिमेटली 1935 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा कायदा. तर ते नेहरूंनी त्याच्यामध्ये मांडल्यानंतर घटना समिती त्याची चर्चा जेव्हा झाली तेव्हा प्रेसिडेन्शियल सिस्टीम आणायची की पार्लमेंटरी सिस्टीम आणायची याच्याविषयीचा प्रचंड वाद झालेला होता. पार्लमेंटरी सिस्टीममध्ये लेजिस्लेचरला एक्झिक्युटिव्ह इज रिस्पॉन्सिबल अँड अकाउंटेबल. गव्हर्नमेंट जे असेल लार्जेस्ट सिंगल पार्टी किंवा कोअलिशन गव्हर्नमेंट ते कायदे मंडळाला म्हणजे लोकसभा आणि विधानसभा यांना ते जबाबदार असतं. पण ते स्थिर असत नाही. प्रेसिडेन्शियल सिस्टीम स्थिर असते पण ती अकाउंटेबल नाही. म्हणजे आज डोनाल्ड ट्रम्प कुणालाही अकाउंट नाही. सबंध अमेरिकेच्या इतिहासामध्ये डोनाल्ड ट्रम्प इतका भंपक आणि बेजबाबदार प्रेसिडेंट ऑफ अमेरिका झालेला नाही. म्हणजे जो माणूस कधी युद्ध सुरू करू शकतो, परस्पर थांबवू शकतो, कुठल्याही देशाला काही निमंत्रण देतो का, म्हणजे काय म्हणजे एकदा तर मी असं बघितलं त्यांना प्रत्यक्ष ह्याच्यामध्ये टीव्हीवर एका ऑर्डिनन्सवर सही केली आणि पेन टाकून दिलं. असं लहान पोरं खेळात जसे पेन टाकून देत तशा, अरे पेन ते परत वापरू नका, तुम्हाला पेन पडसं लगेच फेकून, म्हणजे त्याच्यातून बेफिकिरीची वृत्ती दिसून येते ना. यू आर द प्रेसिडेंट ऑफ द वर्ल्ड. आपलं एकूण उत्पन्न $3.9 ट्रिलियन आहे. अमेरिकेचं $24.5 ट्रिलियन अमेरिकेचं आहे. आपल्याला 1 ट्रिलियन 5 मिलियन ट्रिलियन म्हणताना आपल्याला आणखी 5 वर्ष लागतील आपल्याला.
त्या देशाचा प्रेसिडेंटने काही जबाबदार पाहिजे. तेव्हा नेहरूंनी हा जो ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन म्हटलं त्याच्यामध्ये असं ठरलं शेवटी मग की आपण संसदेचा स्वीकार केला पाहिजे. दुसरं कारण असं होतं की भारता इतकी विविधता जगात दुसऱ्या कोणत्याही देशामध्ये नाही. ही विविधता जर राजकीय पक्षाच्या माध्यमातून जर चॅनलाइज करायची असेल तर प्रत्येक गटाला, प्रत्येक समूहाला, प्रत्येक प्रदेशाला, प्रत्येक सांस्कृतिक विभागाला हा देश इज अ कल्चर ऑफ कल्चर्स. इंडिया इज नेशन ऑफ नेशन्स. इट इज नॉट ओनली ऑफ स्टेट्स. इथे प्रत्येक राज्यामध्ये अशी संस्कृती आहे, अशी भाषा आहे, अशा चालीरीती आहेत, अशी वेशभूषा आहे, असं जेवण आहे की इट इज इंडिपेंडंट नेशन. अशा एका महाकाय खंडात्मक देशाला जर एकत्र ठेवायचं असेल तर पार्लिमेंटरी डेमोक्रेसीमध्ये त्याला जागा आहे आणि याच्यातून पार्लिमेंटरी डेमोक्रेसी स्वीकारण्यात आली. तिसरं अत्यंत महत्त्वाचं कारण, जर ब्रिटिशांनी समजा हिटलरने राज्य केलं असतं भारतावर किंवा फ्रेंचाने राज्य केलं असतं भारतावर तर काय झालं असतं. कारण अगोदर 4 लोकांच्या मध्ये स्पर्धा होती सगळी, डच, फ्रेंच, त्याच्यानंतर पोर्तुगीज आणि ब्रिटिश. ह्याच्यापैकी सगळे विलोपाला गेले. मग शेवटी राहिले 2, फ्रेंच आणि इंग्लंड, आणि शेवटी इंग्लंड वन. आता इंग्लंड का वन, काय इंग्लंडचा विजय झाला याच्या कारणामध्ये मी जाऊ इच्छित नाही. परंतु घटनेमध्ये दुसरं एक पार्लमेंटरी सिस्टीममध्ये दुसरं एक अत्यंत महत्त्वाचा भाग असा आहे की इट इज युनियन ऑफ स्टेट्स. इट इज नॉट फेडरेशन ऑफ स्टेट्स. संबंध राज्यघटनेमध्ये फेडरेशन हा शब्द कुठेही नाही, तरी इंडियन पॉलिटी ही फेडरल पॉलिटी आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये युनिटरी कॉन्स्टिट्यूशन असा शब्दप्रयोग नाही, ती फेडरल कॉन्स्टिट्यूशन आहे. परंतु इमर्जन्सीमध्ये सगळ्या राज्यांच्या पॉवर सेंटरकडे करून घेण्याच्या कपॅसिटी आणि प्रोव्हिजन ही भारतीय राज्यघटनेमध्ये आहे, ज्याचं उदाहरण 1975 आणीबाणीमध्ये झालेलं होतं. ऑल राईट्स ऑफ द स्टेट्स वेर विड्रॉन अँड दे वेर केप्ट विथ द सेंट्रल गव्हर्नमेंट. घटनेमध्ये जसं तरतूद केलेले आहे की केंद्र आणि राज्य या दोघांना दिलेल्या पॉवर्सच्या व्यतिरिक्त ज्या रेसिज्युअल पॉवर्स ज्या आहेत, या रेसिज्युअल पॉवर्स केंद्राकडे असतील, अमेरिकेमध्ये त्या राज्यांच्याकडे आहेत. भारतामध्ये कोणत्याही राज्याला भारतापासून स्वतःला तुटण्याचा अधिकार नाही, राईट टू सिसीड नाही, जो अमेरिकेमध्ये आहे. तर तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर दुसरं एक अत्यंत महत्त्वाचं नेहरू आणि पटेलांचं काम होतं ते म्हणजे अल्पसंख्याकांचे अधिकार. आज जे लोक सहजपणे म्हणतात की तुम्ही पाकिस्तानात जा म्हणून, ते कुठल्या भ्रमामध्ये आहेत? त्यांना काय वाटतं पाकिस्तानात जा म्हणून? इथे राज ठाकरे जर बिहारच्या लोकांना जर महाराष्ट्रात नोकरीसाठी येऊ शकत नाही तर इथे पाकिस्तान इंडिपेंडंट देश आहे. मी जाऊन आलो पाकिस्तानमध्ये 3 वेळेला. पाकिस्तानमध्ये तुम्ही बॉर्डर क्रॉस करू शकत नाही, बिकॉज दॅट इज इंडिपेंडंट नेशन. इथे बिहारचा माणूस येऊ शकत नाही. तर तेव्हा इथे राईट टू इट इज युनियन ऑफ स्टेट्स आणि युनियन इज इनडिझॉल्युबल, म्हणजे परमनंट आहे. आणि म्हणून राज्यसभा ही परमनंट आहे, कारण दॅट इज फेडरेशन, दॅट इज युनियन ऑफ स्टेट्स. खरं म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की राज्यसभेतून कोणत्याही राज्यातून निवडून माणूस जातो हे मला योग्य वाटत नाही. राज्य फेडरेशन काउन्सिल ऑफ स्टेट म्हटल्यानंतर राज्याचं प्रतिनिधित्व करणारा माणूसच त्या राज्यातून जायला पाहिजे, अशी खरी घटनात्मक तरतूद आहे त्याच्यामध्ये, पण ती लोकांनी व्हायलेट केलेली आहे. आता ह्याच्यामध्ये दुसरा एक भाग नेहरूंनी एक काळजी घेतली सातत्याने. या अल्पसंख्याकांच्या अधिकाराची जी कमिटी होती त्या कमिटीचे पटेल हे अध्यक्ष होते. पटेल आणि आंबेडकर हे दोन्ही ॲप्रोप्रिएट करण्याचं काम आत्ताची राज्यसंस्था करत आहे. ॲप्रोप्रिएशन ऑफ पटेल आणि ॲप्रोप्रिएशन ऑफ आंबेडकर त्यांच्या विचारांच्या पूर्णपणे प्रतारणा करून, म्हणजे पटेल स्वतः असं म्हणाले, मी हिंदू संस्कृती मानत नाही, मी मुसलमान संस्कृती मानत नाही, समाजाने कसं वागावं ह्याचं दिग्दर्शन करण्याचा ह्याचा अधिकार धर्माला नाही, इतकं स्पष्टपणे पटेल म्हणालेले होते. तेव्हा हे अल्पसंख्याकांचे अधिकार, कारण त्यांची भूमिका अशी होती
लोकशाहीच्या संबंधात त्यांची भूमिका काय होती पटेल आणि नेहरूंची, अर्थात जी गांधींकडनं आलेली होती, की अल्पसंख्याकांना संरक्षण देणं हे मेजॉरिटीचं काम आहे, हे बहुसंख्याकांचं काम आहे. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, हे इतकं ठासून सांगण्याची आवश्यकता अशी आहे की भारतामध्ये पॉलिटिकल मेजॉरिटी इज ऑल्सो कम्युनल मेजॉरिटी. म्हणजे इथे 85% हिंदू किंवा 80% हिंदू आणि 20% मायनॉरिटीज, 21% मायनॉरिटीज आणि 80% मेजॉरिटी, म्हणजे सगळे हिंदू त्यांच्या कास्ट सिस्टीम एकत्रित करून सुद्धा विचार करून सुद्धा म्हणजे इथे कम्युनल डायमेन्शन. म्हणजे ॲट वन पॉईंट ऑफ टाईम काय झालं बंगालमध्ये, 35 वर्ष ज्योती बसूने सरकार असताना सुद्धा दे वर वॉश्ड अवे. 15 वर्ष ममता बॅनर्जी सत्तेवर असताना काल 100 कॉर्पोरेटर त्यांनी राजीनामा दिलेला आहे. सांगायचा मुद्दा असा की अल्पसंख्याकांचं संरक्षण करणं म्हणजे नुसते धार्मिक अल्पसंख्याकांचं नाही, कारण ज्या देशामध्ये पॉलिटिकल मेजॉरिटी इज ऑल्सो कम्युनल मेजॉरिटी, ही आंबेडकरांची भूमिका होती. आंबेडकर गांधी संघर्ष काय होता, तर ब्रिटिशांनी ह्याचा तोडगा सुचवायला पाहिजे बिफोर दे लिव्ह द कंट्री, अदरवाईज वी शॅल बी विक्टिम ऑफ द कम्युनल मेजॉरिटी दॅट इज द हिंदूज. आणि आंबेडकरांना जे ॲप्रिव्हिएट करतात त्यांना मी सांगू इच्छितो, आंबेडकरांनी त्याला हिंदू साम्राज्यवाद, हिंदू एम्पेरियलिझम शब्द वापरलेला आहे. ॲज आय एम अपोज टू इकॉनॉमिक इम्पेरियलिझम, तशाच प्रमाणे आय एम अपोज टू कम्युनल इम्पेरियलिझम, अशा प्रकारचा शब्द आंबेडकरांनी वापरलेला आहे. इंडिपेंडंट ज्युडिशियरी, हे भारतीय लोकशाहीचं तुम्हाला माहिती आहे ज्युडिशरीचं आता काय चाललंय ते. इंडिपेंडंट इलेक्शन कमिशन, हे सगळं हे जे सगळं संचित जे आहे हे फ्रीडम मुवमेंटमधून ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये घटना समितीच्या माध्यमातून ते उतरण्यात आलं. म्हणजे व्हॉट इज द सोर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इंडियन पीपल आणि भारताची स्वातंत्र्य चळवळ, ही सगळी मूल्ये जी आली ही स्वातंत्र्य चळवळीतूनच ॲटोमॅटिकली निर्माण झालेली होती. गांधी कट्टर हिंदू पण पॉलिटिकली सेक्युलर, जिना पूर्णपणे सेक्युलर पण कम्युनल कम्प्लीट पॉलिटिक्स. 1906ची केस जी होती मंडालेची ती बॅरिस्टर जिनाने लढवलेली होती. जिना म्हणजे कुठल्याही अर्थाने जिना पारंपरिक मुस्लिम नव्हते. तेव्हा इंडिपेंडंट इलेक्शन कमिशन, ज्या देशामध्ये इलेक्शन कमिशन इंडिपेंडंट नाही त्या देशामध्ये डेमोक्रेसी इज अ फ्रॉड. आता पुढे आता त्याचा म्हणजे विस्तार करण्याचं नाही, बिकॉज टाइम इज व्हेरी शॉर्ट. प्रोव्हिजन ऑफ प्रेसिडेंट पण करून ठेवले परत चेक्स अँड बॅलन्सेसमध्ये. म्हणजे सहजासहजी मेजॉरिटी असलेल्या माणसांनी भारतीय राज्यघटना आपले पॉलिटिकल हक्क शाबूत ठेवण्यासाठी राबवू नये म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये जेवढे चेक्स अँड बॅलन्सेस आहेत तेवढे जगातले कोणत्याही भाषेमध्ये नाहीत, असे भारतीय राज्यघटनेवर कॉमेंट करणाऱ्या लोकांनी म्हटलेलं आहे. म्हणजे इतके चेक्स अँड बॅलन्सेस आहेत. म्हणजे उदाहरणार्थ इलेक्शन कमिशनवर प्राईम मिनिस्टर, विरोधी पक्षनेता आणि चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट. घटना दुरुस्ती करून मोदी सरकारने चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाला काढून टाकून स्वतःला हवा तो कॅबिनेट मिनिस्टर. म्हणजे इट इज 2 versus 1. आत्ता सुप्रीम कोर्टने निर्णय परवा एक्सप्रेस केला, ओपिनियन, निर्णय नाही दिला की अशा तऱ्हेने इलेक्शन कमिशनर्सनं 2 versus 1 हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून योग्य नव्हे. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे ही काळजी परत आंबेडकर, नेहरू आणि पटेल यांनी घेतली. पार्लमेंटने एखादा केलेला कायदा हा योग्य तऱ्हेने घटनेची पावित्र्य, घटनेची तरतूद पाळून केलेला आहे की नाही हे करण्याची जबाबदारी घटनेच्या मध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू त्यांना संज्ञा केलेले आहे. आणि अशा प्रकारची राज्यघटना जी आज भारताला एकसंध ठेवण्याची ताकद ही भारतीय राज्यघटनेमध्ये निर्माण करण्यामध्ये फ्रीडम मूव्हमेंट, घटना समिती, पटेल, आंबेडकर आणि नेहरू यांची होती हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे सगळे समजा असते, इन्क्लुडिंग गांधींचं मार्गदर्शन आणि फ्रीडम मूव्हमेंट आणि आंबेडकरांसारखे ड्राफ्टिंग कमिशनचे चेअरमन समजा,
And had Nehru not been there, please remember, Indian constitution would have been totally different. आणि म्हणून मला कधी कधी असं एकटं असल्यानंतर मला जाणवतं असं की आपण सुरुवातीच्या वयामध्ये इतके वाहत गेलो आणि नेहरूंच्या संबंधामध्ये आपल्याला इतकं नीट कळलं कसं नाही आपल्याला, आणि आपण जाणवलं कसं नाही. आपण नेहरूंचा जरा थोडा डिटेल अभ्यास केला पाहिजे. अर्थात त्याचं कारण फार मोठ्या प्रमाणावर डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचा अनपेक्षित आणि अवाढव्य प्रभाव की लोहिया इज फायनल वर्ड अशा प्रकारची आमची भूमिका होती, आणि तो एक प्रकारचा मूर्खपणा होता हे मी आता जाहीरपणे कबूल करतो. आर्थिक नियोजन, इकॉनॉमिक प्लॅनिंग जे नेहरूने जे आणलं ते इकॉनॉमिक प्लॅनिंग 5 वर्षे मी होतो, आणि इकॉनॉमिक प्लॅनिंगमध्ये नेहरूने जे तयार केलं त्याला काँग्रेसचा एवढा विरोध होता अंतर्गत. पहिल्यांदा नेहरूंच्यावर रशियन रेव्होल्युशनचा प्रचंड प्रभाव होता, आणि त्या काळी जर असं वाचला लक्षात आपण येईल 1917 साली क्रांती झाली, आणि नेहरूंना असं वाटलं की भांडवलशाही अर्थव्यवस्था, साम्राज्यवादी अर्थव्यवस्था ही शोषक अर्थव्यवस्था आहे, आणि म्हणून भांडवलशाहीला विरोध करणाऱ्या देशांनी किंवा व्यक्तींनी साम्राज्यवादाला सुद्धा विरोध केला पाहिजे. आणि म्हणून नेहरूंनी सुरुवातीपासूनच इंटरनॅशनलिझम, संपूर्ण काँग्रेसच्या धोरणामध्ये इंटरनॅशनलिझम म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवहारची सांगड घालण्याचं काम पहिल्यांदा जवाहरलाल नेहरूने केलं. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की जर समजा नेहरू राजकारणात नसते आले तर एकतर ते फिलॉसॉफर तरी झाले असते किंवा ते हिस्टॉरियन तरी झाले असते. पण आजही ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये त्यांनी इंदिरा गांधींना जी पत्रं लिहिलेली आहेत ती पत्रं आपण पाहिली किंवा डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये आपण पाहिलं तर नेहरूंचा विचार करण्याची पद्धत जी असेल, म्हणजे ही वॉज नॉट स्टेट्समॅन एज इंदिरा गांधी वॉज, ॲब्सोल्युटली नॉट. आणि तरीसुद्धा जगात त्यांचं वजन किती मोठं होतं हे नेहरूंच्या सुरुवातीलाच आपल्याला लक्षात येतं. 1917 क्रांती झाली, 1927 क्रांती 10 वर्षे झाली. ती 10 वर्ष सेलिब्रेट केली. त्याला मॉस्को आणि मोतीलाल नेहरू आणि पंडित जवाहरलाल नेहरू मॉस्कोला गेले होते. त्यावेळी 1921 रशियामध्ये पहिलं प्लॅन सुरू झालेलं होतं. त्यांचं प्लॅनिंग 5 वर्षाचं, पण 15 वर्षाचं प्लॅनिंग पण त्यांचं असतं, त्याला गॉस प्लॅन असं म्हणतात. म्हणजे 15 वर्षाचं दूरदृष्टीचं प्लॅनिंग. आणि त्यांच्याने आपल्या प्लॅनिंगमध्ये फरक असा की आपलं फायनान्शियल प्लॅनिंग आहे. म्हणजे 10,000 कोटी खर्च केले, 15,000 कोटी खर्च केले. जसे आता नुसते पुलं आणि ब्रिजेस बांधणं म्हणजे डेव्हलपमेंट, शिक्षण नाही, शाळा नाही, दवाखाने नाहीत, फक्त ब्रिजेस बांधणं, त्याचं प्रदर्शन करणं म्हणजे डेव्हलपमेंटचा विकास. 84 माळ्याची बिल्डिंग. मी एकदा असं चहा घेताना मनमोहन सिंगांना एकदा असं विचारलं, पण प्राईम मिनिस्टर म्हणून तुम्ही असं इंटरव्हेन्शन केलं पाहिजे की अमेरिकेमध्ये जितक्या फ्लोअर बांधाल तितक्या फ्लोअरपर्यंत अग्निशामक दलाची गाडी जाते. इथे मी राहतो 9व्या माळ्यावर, आमची बिल्डिंग 14 माळ्याची आहे, 10व्या माळ्याच्या वर फायर ब्रिगेड जात नाही. पण लोकांनी करायचं काय? तुम्ही सिनेमा बघितला असेल ना, टॉवरिंग इन्फर्नो, इंग्रजीमध्ये ऑपरा तुम्ही येऊन गेला होता. म्हणजे तुम्ही मला कळत नाही की जर समजा 25व्या माळ्यावर 48व्या माळा आग तर काय लोक मरतीलच ना. तेव्हा नेहरूंनी त्या सगळ्या काळामध्ये नेहरूंचं शिक्षण 13व्या वर्षी नेहरू इंग्लंडला गेले, 20व्या वर्षी परत आले. आणि नेहरूंच्यावर फेबियन सोशलिझमचा एक फार मोठा प्रभाव होता. GDH कोल, हॅरोल्ड लास्की वगैरे अशा लोकांचा, इन्क्लुडिंग बर्टन रसेल, या सगळ्या नेहरू भेटलेले होते. नेहरू त्यांना भेटायचे, म्हणजे रसेल वगैरे लोकांना. आपल्याकडचे आता नवीन लोक असतात जे ते वेगळ्या लोकांना भेटतात त्यांची पण नेहरूंची आणि आईन्स्टाईनची भेट व्हायची. नेहरू यूज टू डिस्कस आईन्स्टाईन. म्हणजे आता लोकांना आपल्याकडे आईन्स्टाईन म्हणजे काय आणि काय. एकदा मेपूर गेस्ट म्हणाले, ते वसंतराव नायकांच्याकडे गेले होते आणि खांडेकरांचा विषय निघाला. तर वसंतराव नायकांनी तुला कोण खांडेकर? म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्याला खांडेकर म्हणजे अजूनही छोट्यापणाने देखील माहिती आहे खांडेकर. परंतु नाईक म्हणाले खांडेकर कोण असं चिरोड घेऊन असं म्हणाले. हो ते म्हणे खांडेकर म्हणजे मोठे लेखक आहेत. हा मोठे लेखक.
त्यांना आणा काय होतं एकदा चहाला. आता खांडेकर गेल्यानंच मुद्दा वेगळा. तर नेहरूंच्या वरती भूमिका होती आणि रशियन रिव्होल्युशनचा प्रचंड प्रभाव होता. 1929 मध्ये नेहरू लाहोर कॉन्फरन्सचे अध्यक्ष झाले. खरा तो क्लेम पटेलांचा होता. तुम्ही डायनेस्टिक पॉलिटिक्स जे म्हणता की नाही, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड द ओरिजिन ऑफ दॅट. आय डोंट बिलीव्ह इन डायनेस्टिक पॉलिटिक्स इन दॅट सेन्स. 1929 साली लाहोरच्या कॉन्फरन्समध्ये पटेल बिंग सिनियर हीच क्लेम वॉज देअर टू प्रेसिडेंट. पण मोतीलालजी गांधीजींना असं म्हणाले, बापू मेरे जन्म में मैं जिंदा होते हुए मैं चाहता हूँ कि जवाहर काँग्रेस का प्रेसिडेंट बने. 1929 मध्ये नेहरू लाहोरच्या कॉन्फरन्सचे अध्यक्ष झाले आणि 1930 मध्ये कराची अधिवेशनामध्ये पटेल अध्यक्ष झाले. इट वॉज ॲब्सोल्युटली फ्लॉप अधिवेशन. कारण 1929 मध्ये नेहरूंनी पूर्ण स्वराज्याची मागणी केलेली होती. आणि एकदा पूर्ण स्वराज्याची मागणी केल्यानंतर तुम्हाला कुठला विषयच काय तुम्हाला राहत नाही ना. त्याच्यानंतर नेहरूंनी फैजाबाद अधिवेशन जे झालं मे 1936 मध्ये, त्याच्यामध्ये नेहरूंनी क्लिअरली डिक्लेअर केलं, मी समाजवादी आहे आणि समाजवादात मार्क्सियन सोशलिझम, आय बिलीव्ह इन मार्क्सियन सोशलिझम. सोशलिझम हाच जगाचे दारिद्र्य आणि बेरोजगारी मिटवू शकतो, ह्याच्यावर माझी धारणा आहे, ह्याचा माझा विश्वास झालेला आहे. आणि काँग्रेसने सोशलिस्ट ऑर्गनायझेशन व्हायला पाहिजे अशा प्रकारची माझी भूमिका आहे. प्लॅनिंग कसा आला भारतामध्ये? त्याच्या तिसऱ्या दिवशी राजेंद्र प्रसाद, पटेल, दौलतराम, एडी श्रॉफ या लोकांनी नेहरूला पत्र लिहिलं. तुमच्या परवानगीने, मोस्ट ऑफ यू आर क्वाईट वेल आय थिंक, म्हणजे आय एम नॉट रॉंग, नो इंग्लिश व्हेरी वेल, परॅज बेटर दॅन व्हॉट आय नो. आता ते मला पटकन ट्रान्सलेशन करणं कठीण आहे, त्याचे मी थोडक्यात सारांश नंतर मी सांगेन. तिसऱ्या दिवशी पत्र लिहिलं आणि संपूर्ण संघटनेवर पटेलांचा प्रभाव होता प्रचंडपणे. पूर्णपणे पटेल सेक्युलर होते, पण पटेल इकॉनॉमिक पॉलिसीच्या बाबतीमध्ये ही वॉज ॲब्सोल्युटली अगेन्स्ट सोशलिझम, इकॉनॉमिक प्लॅनिंग आणि मार्क्स नावं. एकदा ते नेहरू नाव म्हणाले, मला जरा मार्क्सला जरा समजावून सांगा म्हणून. आताच्या लोकांसारखं सगळे समजतो असं पटेलांना वाटलं नाही कधी. ते म्हणलं की म्हणजे जरा समजाव जरा पैकी आहे. काय लिहिलं पत्रामध्ये पटेलांनी, या लोकांनी? रीडिंग मेनी ऑफ युअर आर्टिकल्स इन यंग इंडिया, युअर ऑटोबायोग्राफी, आय हॅव ऑफन फेल्ट हाऊ मेनी डिफरंट. आता हे रिझॉल्युशन मग दॅट हे नेहरूंचं आहे. त्याने जे पत्र लिहिलेलं आहे हे गांधींनी त्यांना विरोध केलेला होता यंग इंडियाच्या अनुषंगाने. परंतु त्याने जे पत्र लिहिलं अलॉंग विथ प्रसाद, पटेल, कृपलानी, दोज इन द काँग्रेस, 29 जून म्हणजे मे मध्ये अधिवेशन झालं आणि 29 जूनला 36ला डिसअप्रूव्हिंग हिज व्ह्यूज ऑफ सोशलिझम इन्क्लुडिंग सी राजगोपालाचारी, दौलतराम, जबनालाल बजाज, दे रोट. काय लिहिलं त्यांनी? किती काम करणं कठीण नेहरूंना होतं हे प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. ही वॉज नॉट जस्ट प्राईम मिनिस्टर. आणि लोहियांनी सांगितलं की 27,000 डे, 27,000 रुपये नेहरूंचा खर्च होतो. नेहरू काय पटेल लोहियांसारखे एक धोतर नेसून आणि खांदीचा सदरा घालून काय अमेरिकेत फिरू शकत होते? अल्टिमेटली वॉज द प्राईम मिनिस्टर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता विषयांतर होईल, पण नंतर मी तुम्हाला सांगेन. वी फील दॅट preaching and emphasizing by the President and the members of the Working Committee of Socialism, while the Congress has not adopted it, is prejudicial to the best interests of the country and to the success of the national struggle of freedom, which we all hold to be the first and the paramount concern of the country. We are of the opinion that through your speeches and those of the other socialist colleagues, जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, नरेंद्र देव वगैरे ज्या लोकांनी 34 साली काँग्रेस सोशलिस्ट पार्टी स्थापन केली, द काँग्रेस ऑर्गनायझेशन हॅज बीन वीकन थ्रूआउट द कंट्री विदाउट एनी कॉम्पेन्सेटिंग गेन.
the effect of your propaganda on the political work immediately before the nation, particularly the program of election. कारण 37ची पहिली प्रांतिक निवडणूक व्हायची होती, ज्याच्यामध्ये 4 लाख किलोमीटर नेहरूपणे प्रवास केला होता जवळजवळ, has been very harmful, and we feel that in the situation created, we cannot shoulder the responsibility of organizing and fighting the coming election. म्हणजे तुम्ही जर सोशलिझमचा जास्त आग्रह धरलात तर काँग्रेसचं एवढं नुकसान होईल, फ्रीडम स्ट्रगलचं एवढं नुकसान होईल की आम्हाला 1937ची पहिली प्रांतिक निवडणूक लढवणं कठीण जाईल. दुसऱ्या भाषेत आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकू. अशा परिस्थितीमध्ये 15 मार्च 1950 रोजी, विदाऊट मेन्शनिंग इन द कॉन्स्टिट्यूशन, नेहरूंनी केवळ एका नोटिफिकेशनने प्लॅनिंग कमिशनची स्थापना केली, जी एका फटक्यामध्ये 15 ऑगस्ट 2014 रोजी दिल्लीच्या रेड फोर्टवरून प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी पहिलं जर कुठलं काम केलं असेल तर नेहरूंची प्लॅनिंग कमिशन रद्द करून टाकलं. मी राज्यसभेमध्ये असं म्हणालो, जी लिहिलं आहे माझ्या भाषणामध्ये, प्लॅनिंग कमिशन ॲबॉलिश करण्याची या सरकारसमोर 2 कारणं होती. एक, 1952 साली जनसंघ स्थापन झाल्यापासून त्यांचा समाजवादी किंवा प्लॅनिंगवर विश्वास नाही. दुसरी गोष्ट, जसं आंबेडकरांचं नाव घटनेशी जोडलेलं आहे तसं नेहरूंचं नाव हे प्लॅनिंग कमिशनचे जोडलेलं आहे, आणि त्यामुळे जर नेहरू मुक्त भारत करायचा असेल, तर नेहरूंचा वारसा करून टाकायचा असेल, तर प्लॅनिंग कमिशन रद्द केलं पाहिजे. आमच्या एकदा टी व्हीवर मुलाखत झाली आणि माझा एक मित्र BJPचा, अर्थात तो, आय रिस्पेक्ट हिम व्हेरी मच, वी इच अदर, ही इज व्हेरी सेन्सिबल, म्हणजे त्याच्याशी चर्चा करताना, डिबेट करताना बरं वाटतं, कारण त्याला समजतं काय म्हणजे विरोध करायचा, काय करायचं वगैरे ते. तर मुणगेकरांना प्लॅनिंग कमिशनमध्ये होते म्हणून त्यांचा विश्वास प्लॅनिंग कमिशनवर आहे. मी म्हटलं यू आर रॉंग, मला वाटलं तुम्ही इतके तुम्ही एलिमेंटरी कसं काय बोलता. समजा मी नसतो प्लॅनिंग कमिशनमध्ये. प्लॅनिंग कमिशनमध्ये इतके मोठे मोठे लोक होऊन गेले की जे नोबेल प्राईज मिळण्यासारखे लोक जे काही होऊन गेलेले होते, सुखमय चक्रवर्ती, हे अमर्त्य सेनचे क्लासमेट, बबतोष दोषचे विद्यार्थी दोघेही, आणि बबतोष दोषचं असं म्हणणं होतं की काही बाबतीमध्ये सुखमय चक्रवर्ती वॉज मोर इंटेलिजंट दॅन इवन अमर्त्य सेन. आय बेग विथ अमर्त्य सेन बिकॉज ही इज माय क्लोज फ्रेंड. आय गेव हिम डिलीट ऑफ बॉम्बे युनिव्हर्सिटी. पण तेही स्वतः असं म्हणाले की सुखमय वॉज मोर इंटेलिजंट. मग शेवटी जर सुखमय चक्रवर्ती हे फिजिक्सच्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये होते, म्हणजे विषय इकॉनॉमिक्स, आणि ही वॉज डिलिंग विथ फिजिक्स. ग्रॅज्युएशन लेवलच्या मुलांना इकॉनॉमिक्स कसं शिकवावं ह्याचा आर्टिकल सुखमय चक्रवर्तीने जे लिहिलेलं आहे हे भारतातल्या सगळ्या इकॉनॉमिक्स शिकवणाऱ्या प्रोफेसरांना दिलं पाहिजे, कारण ते पहिल्यांदा बोलतात इकॉनॉमिक्स कठीण आहे म्हणून. आदित्य कठीण, आणि हे सांगतात पहिल्यांदा जास्त कठीण म्हणून. मग त्यांना जे काही कळणार होतं तेही कळणार नाही त्यांना. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसला त्यांनी पत्र लिहिलं, आणि तरीसुद्धा 36 डिसेंबर एवढं होऊन सुद्धा 36 डिसेंबरमध्ये फैजपूरला परत नेहरू अध्यक्ष झाले. मग एकाच वर्षात 2दा, 36मध्ये, मेमध्ये, आणि परत डिसेंबरमध्ये, आणि तरी फैजपूरला त्याने डिक्लेअर केलं की माझ्या समाजावर विश्वास आहे म्हणून. आता ही नियोजनाच्या संबंधामध्ये म्हणजे प्लीज अगेन आय बेग युअर पार्डन, तुम्ही असं समजणार नाही की म्हणजे मी 2 जुलैला माझी टर्म संपली, 2 जुलै 2009ला, आणि मी आणि माझी बायको खान मार्केटला गेलो, जे खूप मशहूर मार्केट आहे, ज्यांना आता प्रेझेंट राज्य हे इकडचे लोक खान मार्केट गँग म्हणतात, तुकडे तुकडे गँग म्हणतात. तर त्या तुकडे तुकडे गँगच्या मार्केटमध्ये मी गेलो होतो, आणि पाऊस कोसळला एकदम भयंकर. आणि माझी येताना पहिल्या दिवशी, ज्या दिवशी मी प्लॅनिंग कमिशन सोडलं त्याच दिवशी मी गाडी सरेंडर केली, आणि मी रिक्षेने आलो, आणि रिक्षा प्लॅनिंग भवनच्या, योजना भवनच्या बाजूने गेली. मी नुसतं समोर बघितलं
कारण शुक्रवारचा दिवस होता, इट वॉज लास्ट वर्किंग डे. शनिवारी मी मार्केटमध्ये गेलो. नुसतं मी असं वर बघितलं, मी इथे 5 वर्ष काम करत होतो ह्याची मला देशमुख सर आठवण झाली नाही. तर प्लॅनिंग कमिशनमध्ये मी होतो म्हणून मला प्लॅनिंग. गॅल्ब्रेथ असं म्हणाले, जॉन गॅल्ब्रेथ, वेन ही वॉज ॲम्बॅसेडर टू इंडिया, नेहरूंचे खास मित्र, ते असं म्हणाले की allegedly capitalist economy of America is more socialistic in nature than the avowedly socialistic economy of India. भांडवलशाहीमध्ये रेग्युलेशन लागतं. मोस्ट रेग्युलेटेड इकॉनॉमी इज अमेरिकन इकॉनॉमी विदाउट प्लॅनिंग. साधं डाव्या बाजूने चला, इट इज ऑल्सो रेग्युलेशन ना. आता समजा इथे ठरलं असं ताबडतोब की कुणी कुठेही जातं, अर्धे लोक भिंत पाडतील इकडनंच जातील ना. म्हणजे मुळामध्ये प्लॅनिंगची आवश्यकता मार्केट इकॉनॉमीला सुद्धा असते. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येईल की गेल्या 12वी योजना, म्हणजे आम्ही होतो 11व्या योजनेमध्ये 2007 ते 2012 आणि 2012 ते 2019. सुदैवाने मनमोहन सिंग सारखे लोक होते. प्लॅनिंग कमिशनच्या खूप अचिव्हमेंट्स आहेत. आणि सगळ्या राज्यांशी नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल नेहरूने स्थापन केली होती. म्हणजे सगळ्या राज्य मुख्यमंत्र्यांना आपलं बजेट घेऊन यायला लागायचं प्लॅनिंग कमिशनमध्ये. पण त्याच्या व्यतिरिक्त प्लॅनिंग कमिशनमध्ये फुल टाईम प्लॅनिंग मिटिंग जे असेल त्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर त्याचे अध्यक्ष, आणि इंटरनल मिटिंग ज्या व्हायच्या वीकली 15 दिवसांनी, त्याचे डेप्युटी चेअरमन, त्याला कॅबिनेट स्टेटस, आणि मेंबर हे मिनिस्टर ऑफ राज्यमंत्री, ज्यांना कॅबिनेट मिनिस्टर ऑफ द स्टेटची रँक दिलेली असायची. तर त्याच्यामध्ये या सगळ्या पार्श्वभूमीवर एक चांगल्या प्रकारचं काम, एक ज्याला गॅल्ब्रेथने काउंटर व्हेलिंग पॉवर असं म्हटलेलं होतं. प्लॅनिंगची आवश्यकता काय असते तर, समजा इथे बसलेले आम्ही 8 लोक आहोत, हे तुमच्या दृष्टिकोनातून मान्यवर आहेत. ह्याचा अर्थ इथे बसलेले लोक लगेच गेले आणि दुसरे आले की ते पण झाले मान्यवर, हे नॉन मान्यवर झाले. प्रश्न काय होतो की आत्ताच्या सरकारने जर चुकीची भूमिका जर घेतली, त्याच्यात जर दुरुस्ती करायची असेल तर ती करणार कोण? दॅट वॉज द जॉब ऑफ द प्लॅनिंग कमिशन. प्लॅनिंग कमिशन वॉज इंटरमिडिएटरी एजन्सी. त्याचा संबंध फक्त इकॉनॉमिक पॉलिसीशी नव्हता. कुठलाही कायदा करायचा असेल, 66 मिनिस्टर्स होत्या, तरी सुद्धा ते बिल जे यायचं ते प्लॅनिंग कमिशनमध्ये विचारासाठी यायचं. मग यांच्या सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली नॅशनल ॲडवायझरी कमिटी स्थापन झाली. त्याच्या अध्यक्ष होत्या. त्याच्यामध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम होता. 66 कम्युनिस्ट खासदारांनी काँग्रेसला बाहेरनं पाठिंबा दिला होता. लक्षात घ्या भारतीय राजकारणाचं कॉन्ट्रडिक्शन. जे कम्युनिस्ट काँग्रेसला सातत्याने स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून बुर्जवा म्हणायचे, त्या कम्युनिस्टांनी बीजेपी सत्तेवर येऊ नये म्हणून काँग्रेसला पाठिंबा दिलेला होता. आणि कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या अनुषंगाने त्याची चर्चा व्हायची. तर प्लॅनिंग कमिशनने या सगळ्या भूमिकेमध्ये एक निश्चित चांगल्या प्रकारची भूमिका निभावली. आणि साधारणपणे 1946 मध्ये नेहरू प्राईम मिनिस्टर झाले. म्हणजे इंटरिम प्राईम मिनिस्टर, इंटरिम म्हणजे अंतरिम प्राईम मिनिस्टर. आणि 47 साली ऑफिशियली प्राईम मिनिस्टर झाले. 1951 मध्ये प्लॅनिंग सुरू झालं. काय ड्राफ्ट नेहरूंनी स्वतः, म्हणजे 1951चा कायदा इंडस्ट्रियल पॉलिसी आणि 1956चा इंडस्ट्रियल पॉलिसी रिझॉल्युशन हे नेहरूंनी स्वतः ड्राफ्ट केलेले आहेत. म्हणजे इतकी इन्व्हॉल्वमेंट होती. आता ह्याच्यामध्ये साधारणपणे आमच्याकडचे इकॉनॉमिस्ट तुमच्यामध्ये जे आहेत ते काय म्हणायचे, हिंदू रेट ऑफ ग्रोथ हा शब्द एवढा रूढ केला. राजकृष्ण नावाचे प्रोफेसर होते, ते दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मनमोहन सिंगांच्या बरोबर इकॉनॉमिक्स शिकवायचे. हे सगळे सुखभाई चक्रवर्ती, अमर्त्य सेन हे सगळे दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये होते. आणि KN राज जे नंतर डायरेक्टर आणि व्हाईस चान्सलर झाले JNUचे, ते डायरेक्टर होते. तर तेव्हा त्या या सगळ्या संबंधामध्ये बोलत असताना जेव्हा चर्चा व्हायच्या तेव्हा राजकृष्ण असं म्हणाले, कृष्णराज वेगळे,
कृष्णराजे इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकलीचे एडिटर होते 30 वर्ष. हे राजकृष्ण. तर राजकृष्ण असं म्हणाले की भारतीय समाज, हिंदू समाज हा स्लोली प्रगती करतो, परंतु ती ड्युरेबल असते. तसं आपल्याकडे रेट ऑफ ग्रोथ जो आहे तो स्लो रेट ऑफ ग्रोथ काय आहे, तर आपण हिंदू सोसायटीचा पॅटर्न फॉलो करतो. म्हणून भारतातल्या सगळ्या इकॉनॉमिस्टनी, ज्या इकॉनॉमिस्टला इकॉनॉमिक्स कळतं आणि ज्यांना इकॉनॉमिक्स कळलं असं समजलं जातं, अशा सगळ्या इकॉनॉमिस्टनी सुरुवात केली भारताचा नेहरूच्या काळामध्ये हिंदू रेट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. नथिंग मोर नॉनसेन्स दॅन धिस. काय होती पार्श्वभूमी प्लॅनिंगची? भारताचं पार्टिशन. दुसऱ्या जागतिक महायुद्धापेक्षा जगाच्या इतिहासामध्ये घडलेलं सगळ्यात मोठं स्थलांतर. 30 लाख लोकांची हत्या. 30 लाख. जवळजवळ 9.5 ते 10 लाख महिलांच्यावर, परस्परांच्यावर हिंदू मुसलमानांनी केलेले बलात्कार, निर्वासितांचे लोंढे, 10% रेट ऑफ सेव्हिंग, 11% रेट ऑफ इंटरेस्ट, 11% साक्षरता. कोणत्याही देशातून कोणत्याही प्रकारची, जसं दुसरं जागतिक युद्ध झाल्यानंतर अमेरिकेने मदत घेतली तशा प्रकारे कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत नाही, इंडस्ट्रियल क्लास नाही, टेक्नॉलॉजी नाही कुठल्याही प्रकारची. सुई सकट सगळ्या गोष्टीचा आपण इम्पोर्ट करत होतो. हिंदू मुसलमानांचे प्रचंड दंगे, गांधींची सुद्धा नौखालीमध्ये खून होण्याची शक्यता, नेहरूंना प्रत्यक्ष जावं लागलं. लोक टीका करतात की गांधी नौखालीमध्ये होते आणि मग नेहरूंनी स्वातंत्र्याचा ध्वज कसा काय काय करतील नेहरू? तुम्हाला असं वाटलं की नेहरूंनी 15 ऑगस्टला भारतात दिल्लीमध्ये राहू नये? लोकांना इतके बालबोध प्रश्न पडतात. ही वॉज टू टेक पॉवर इमिडिएटली 15 ऑगस्ट ॲट मिडनाईट. लोहियाने आपल्याला लिहिलं गिल्टी मॅन ऑफ इंडियन पार्टिशन, जे आम्ही पाठांतर केलं होतं. जसं काय नेहरू आणि पटेल आणि दोघांनीच पार्टिशन केलं. बाकीचे 1905 साली कर्जनीने जेव्हा बंगालची फाळणी केली, दॅट वॉज द सीड ऑफ द पार्टिशन ऑफ द कंट्री. त्याच्यापासून तर सगळे इतिहास तुम्ही तुमच्याच लक्षात येईल की स्लोली इंडिया इज लिडिंग टुवर्ड्स पार्टिशन. पार्टिशन हॅवॉक. हजारो पुस्तकं लिहिलेत पार्टिशन ऑफ इंडियावर आणि अजूनही लोकांच्या चर्चेचा विषय आहे. इतके सगळे भीषण प्रसंग असताना ऑक्टोबर 63 मध्ये नेहरूने जे भाषण केलं पार्लमेंटमध्ये, तेव्हा नेहरू असं म्हणाले की 3.5% रेट ऑफ ग्रोथ ड्युरिंग लास्ट 14 years अकॉर्डिंग टू मी इज सॅटिस्फॅक्टरी. 1991 नंतर मनमोहन सिंगांनी या लोकांनी जे रिफॉर्म्स आणले त्यांचा रेट ऑफ ग्रोथ काय होता? आय आस्क्ड मनमोहन सिंग प्लॅनिंग कमिटी मीटिंगमध्ये, इट इज नॉट मोर दॅन 7%. म्हणजे एवढं मोठं सबंध इकॉनॉमिक रिफॉर्म्स करून, मधुरुमी यांच्या भाषेमध्ये भूमंडलीकरण करून, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, खाजगीकरण करून अल्टिमेटली व्हॉट यू अचीव्ड? 7% रेट ऑफ ग्रोथ. दॅट इज ट्वाइस ऑफ व्हॉट नेहरू अचीव्ड इन दिस बॅकग्राऊंड. त्यामुळे नेहरू युग म्हणजे अंधार युग असं जे लोक म्हणतात, ते मूर्खाच्या नंदनवनामध्ये आहेत असं माझं म्हणणं आहे. आय एम ब्लंट इन दिस रिस्पेक्ट. माओ स्टूड ऑन लेनिन शोल्डर असं फेमसली म्हणायला जायचं. म्हणजे मार्क्सिझम, लेनिनिझम आणि माओसिझम थॉट. मी 5 वेळा चायनामध्ये गेलो. चायनामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा मी तियानमिन स्क्वेअरमध्ये जातो, ज्या ठिकाणी ह्याची बॉडी ठेवलेली आहे, कोणाची? माओची. ती बॉडी 250 फूट जमिनीच्या खाली, ती लिफ्टने खाली जाते. अजूनही माओ शांत झोपल्यासारखं वाटतं. धरणीकंप झाला तरी माओच्या बॉडीला धक्का लागणार नाही. माओ गेल्यानंतर चेअरमन ऑफ चायना, हे रिपब्लिक ऑफ चायना, हे पद काढून टाकलेलं आहे. देर इज फक्त जनरल सेक्रेटरीची पोझिशन आहे. म्हणजे मी तुम्हाला काय सांगत होतो, ते इतक्या बालबोधपणे राजकारणाचा विचार करून आपल्याला चालणार नाही. 3.5% रेट ऑफ ग्रोथ, 4% रेट ऑफ ग्रोथ आणि 7% रेट ऑफ ग्रोथ, ह्याच्यामध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये फार मोठा फरक आणि फार मोठे आपण किमयागार केले असं मला वाटत नाही. तिसरं नेहरूंचं डायमेन्शन हे धर्मनिरपेक्षतेचं, त्याच्याविषयी काय तुम्हाला बोलण्याची आवश्यकता नाही. वेस्टर्न कंट्रीजमध्ये देर इज क्लिअर कट सेपरेशन बिटवीन चर्च अँड द स्टेट. इथे लोकांचं रिलिजियस माइंड आहे.
स्टालिनने क्रांती स्टॅबिलाइज करण्यासाठी, स्थिर करण्यासाठी धर्म ही संकल्पनाच मोडीत काढली. पण त्याला त्या लक्षात नंतर असं आलं की आपण अनार्की करतो आहोत निर्माण. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये तुम्हाला धर्मनिरपेक्षता, त्याच्यातले जे सगळे फंडामेंटल राईट जे आहेत, मार्गदर्शक तत्व जे आहेत, त्याच्यामध्ये राईट टू ॲक्सेप्ट रिलिजन, प्रोपगेट रिलिजन, धार्मिक स्वातंत्र्य देखील तुम्हाला आहे. आता ते संपूर्णपणे ह्या एका क्लॉजवर संपूर्ण भारतीय राजकारण हे एका रिलिजियस फ्रीडमवर अवलंबून आहे. म्हणजे इथली मेजॉरिटी ठरवणार, पॉलिटिकल मेजॉरिटी विल डिसाईड की इथल्या प्रत्येक व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्य आहे की नाही. म्हणून अनेक राज्यांनी अँटी कन्व्हर्शन लॉ, धर्मांतर विरोधी कायदे केलेले आहेत. समजा अशी कल्पना करा, हेच सरकार 1956 साली असतं तर आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला धर्मांतर करू शकले असते. म्हणून पटेल असं म्हणाले. पटेलांचा सगळ्यात उंच पुतळा उभारून पटेलांचं भूमिका तुम्हाला नाही समजून घेता येणार. तुम्हाला पटेल असं म्हणाले की मी हिंदू संस्कृती मानत नाही, मी मुस्लिम संस्कृती मानत नाही, जे जे या देशाच्या हिताचं असेल ते मी मानतो. धर्माला व्यक्तीने काय करावं, समाजाने काय करावं हे पटेलसारखा माणूस म्हणू शकतो. नेहरू आय कॅन अंडरस्टँड. तुम्हाला नेहरूंच्या विषयी फेमस गोष्ट माहिती आहे ना, कुंभमेळ्यामध्ये नेहरू आणि सुरू असताना लालबहादूर शास्त्री एकदा कुंभमेळ्यामध्ये नेहरूंना घेऊन गेले. नेहरूंना म्हणाले की तुम्ही जरा एक डुबकी मारा म्हणून. नेहरू म्हणाले आय एम सॉरी. शास्त्री म्हणाले 4 थेंब तरी डोक्यावर काढा, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. उद्या मी येऊन 2 तास गंगेमध्ये पोहेन, आय विल स्विम, बट टुडे आय विल नॉट ॲक्सेप्ट युअर ड्रॉप्स हिअर. हे कन्व्हिक्शन केवढी असावी लागतील तुम्ही कल्पना करा. याचा अर्थ नेहरूने चुका केल्या नाहीत असं नाही. त्या 2-3 चुका मी तुम्हाला सांगतो काय नेहरूने केल्या त्या. पण धर्मनिरपेक्षतेशिवाय ज्या दिवशी या देशामधून म्हणजे एका विशिष्ट धर्माचं राज्य, ज्याला हिंदू राष्ट्र असं म्हटलं जातं, ज्याचा आधार हिंदुत्व असा आहे. हिंदुत्व हा पहिल्यांदा शब्द 1923मध्ये विनायक दामोदर सावरकर यांनी हिंदुत्व या पुस्तकेत लिहिलं, ज्याच्यामध्ये क्लिअरली त्याने असं लिहिलं, देर आर 2 नेशन्स इन इंडिया, वन इज हिंदू नेशन, सेकंड इज मुस्लिम नेशन. यू ट्राय टू अंडरस्टँड हाऊ पार्टिशन वॉज ओरिजिनेटेड. आय एम जस्ट टॉकिंग ऑफ हिस्ट्री. मी फक्त इतिहासाच्या विषयी बोलतो आहे. इथे प्रत्येक माणसाचा धर्म, म्हणजे समजा उद्या माझ्या बायकोने सांगितलं की मला गणपतीची पूजा करायची आहे, तर मी सांगेन सगळ्यात चांगला गणपती कुठे मिळतो, तिथून मी गणपती आणून देतो. एकच फक्त अट आहे की गणपतीची पूजा करायला मला सांगू नकोस. म्हणजे आमचं लग्न झाल्यानंतर मी महाबळेश्वरला गेलो कुमार सप्तर्षीचं अनुकरण करून. तर बायको म्हणजे पहिल्यांदा त्या महाबळेश्वरला म्हणजे श्रीकृष्ण त्याच्या देवळामध्ये गेली. मी बाहेर उभा राहिलो, ती गेली देवळामध्ये. त्यांच्या घरचं अगोदरचे लोकांचं ट्रॅडिशन वगैरे पाळायचे. 2-3 महिने प्रयत्न करून पाहिले. मी काही बोललो नाही, कारण शी हॅज कम्प्लीट फ्रीडम ना. तुम्ही तिच्यावर फ्रीडम कसं काय लादणार तुम्ही. तशा पद्धतीने धर्मनिरपेक्षता या देशातून ज्या दिवशी जाईल. आता काय होतं धर्मनिरपेक्षतेच्या विषयी, कॉमन सिव्हिल कोड. पहिली गोष्ट लक्षात अशी घ्या, देर इज नो वर्ड कॉमन सिव्हिल कोड, देर इज युनिफॉर्म सिव्हिल कोड. युनिफॉर्म सिव्हिल कोड. आता ज्या सरकारला, मोदी सरकारला किंवा त्यांच्या जे सरकार जे इंडिया आहे, त्यांना माझी अशी विनंती आहे की तुम्हाला जर पाहिजे आहे समजा युनिफॉर्म सिव्हिल कोड, त्याचा ड्राफ्ट सबमिट करा ना, आणि सबमिट टू द पार्लमेंट. यू आर जस्ट डुईंग शॅडो बॉक्सिंग. म्हणजे मी आता रात्री मुंबईला जाताना शॅडो बॉक्सिंग करत राहणार लोकांशी जे मला विरोध करतात त्यांच्याशी. त्याला काहीच अर्थ आहे ना. यू सबमिट द ड्राफ्ट. व्ही.पी. सिंग जेव्हा किडनीच्या आजारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये यायचे तेव्हा मला नेहमी बोलवायचे आपल्या सह्याद्री गेस्ट हाऊसवर. मी म्हटलं युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या विषयी तुमचं काय म्हणणं आहे. 5-6 वेळेला मी भेटलो जेवायला. ते म्हणाले क्या क्या करोगे युनिफॉर्म. काय काय करणार तुम्ही युनिफॉर्म. आता मुंबईमध्ये जैनांच्या सोसायटीमध्ये मांसाहाराला पूर्णपणे बंदी आहे. आता उद्या की परवा ईद आहे. त्या मीरा भायंदरमध्ये गेली शेकडो वर्षे लोक ते बकरी आणून कापतात. आता त्या ठिकाणी लगेच दंगे व्हायला सुरुवात झालेली आहे.
आणि पोलीस बंदोबस्त सुरू झालेला आहे. आता बकरी ईदमध्ये जर त्यांनी बकरी कापायची, तुमच्या देवळासमोर जर कापली बकरी जर कापली, तर अंडरस्टँडिंग आहे की त्यांनी करताच का बने. नेहरूंचा हिंदू कम्युनलिझमला विरोध होता, मुसलमान कम्युनल. नेहरू वॉज अपोज टू कम्युनलिझम ऑफ एनिथिंग, एनी पार्टी, एनी कम्युनिटी, एनी सोसायटी, एनी कल्चरल ग्रुप. आता अशा पद्धतीने जर समजा हा देश एकत्र ठेवायचा असेल, आणि ह्याच्यावर इतकं विस्तृतपणे नेहरूने लिहिलेलं आहे. आता सध्याच्या गव्हर्नमेंटच्या विषयी काय लिहिलेलं आहे त्याच्या मी खोलात जाऊ इच्छित नाही. नेहरूंनी आपल्या प्राईम मिनिस्टरच्या काळामध्ये राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना 500 पत्र लिहिली. 500. प्रत्येक 15 दिवसांनी मुख्यमंत्र्याला पत्र. दिल्लीत काय चाललेलं आहे हे त्यांना कळवायचं. तुमचं काय ओपिनियन आहे तुम्ही कळवा, तुम्हाला मार्गदर्शन आम्ही करू, तुमचं मार्गदर्शन आम्हाला पाहिजे, अशा प्रकारचं. आणि म्हणून त्यांनी ती नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल सुरू केलेली होती. आता ह्याच्यामध्ये इंदिरा गांधींनी इमर्जन्सी आणली, त्याच्या विरोधामध्ये आम्ही होतो. इमर्जन्सी आणताना तशा प्रकारची परिस्थिती होती हे मी आजही मान्य करतो, आणि तरी इमर्जन्सीला माझा विरोध होता. पण एक हिस्टॉरिक ज्या गोष्टी इंदिरा गांधीने केल्या, इंदिरा गांधीची ओळख लोकांना काय आहे की फक्त इमर्जन्सी आणली. 100 गोष्टी केल्या ज्या नेहरूंच्याही पुढे. 117 संघटना नेहरूने स्थापन केल्या, 117. अशी एक संस्था भारतात दाखवा साहित्य अकादमी सहित की जी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, ज्याचा मी चेअरमन होतो, अशी एक संस्था सांगा जी नेहरूने स्थापन केली नाही. हे सबंध बेसिक स्ट्रक्चर ज्याच्यावर बिल्डिंग उभी आहे, ते सबंध बेसिक स्ट्रक्चर एकट्या जवाहरलाल नेहरूने उभं केलेलं आहे. ते तुम्ही बरोबर लिहिलं. भारताचा कोहिनूर आणि आशियाचा दीपस्तंभ. तर इंदिरा गांधीने जेपींच्या चळवळीमध्ये प्रतिगामी लोकांचा आणि जातीवादी लोकांचा जास्त भरणा आहे हे ध्यानात घेऊन इंदिरा गांधीने ऐतिहासिक कार्य केलं. ते म्हणजे 42वी घटना दुरुस्ती करून राज्यघटनेच्या प्रिॲम्बलमध्ये सेक्युलर आणि सोशलिस्ट हे 2 शब्द आणले. आणि पहिल्यापासून 2014ला 26 मे 2014ला प्राईम मिनिस्टर आत्ताच्या साहित्य झाल्यापासून आतापर्यंत प्रत्येक दिवशी त्यांची मागणी आहे की प्रिॲम्बलमधून घटना तर बदला म्हणतात ते सोडा, 50% जास्त बदलून पण ते झालेले आहे. डोंट बी अंडर इम्प्रेशन की भारतीय राज्यघटना म्हणजे काहीतरी नवीन पुस्तक आणणार वगैरे म्हणून. आतून ते हळूहळू इट इज बिंग क्रिपल्ड. म्हणजे जशी उंदीर जसं चावत राहतो तशा पद्धतीने एक एक प्रोव्हिजन, म्हणजे इलेक्शन कमिशनचं आपण पाहतो आहोत, तेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये सेक्युलर शब्द आणला. आणि म्हणून थोडंफार तरी आपल्याला त्याच्यामध्ये वाव आहे. परराष्ट्र धोरण. आता संपूर्णपणे जग 2 विभागामध्ये विभागलं गेलेलं असताना इट इज 740. परराष्ट्र धोरण नेहरूंनी स्वतंत्रपणे आखणं, आणि त्याच्यामध्ये नेहरूंची भूमिका अशी होती की जर समजा युरोप आणि अमेरिका सेंट्रिक वर्ल्ड ह्याला जर आव्हान द्यायचं असेल, त्यांना जर बाजूला सरकायचं असेल, तर मग तुम्हाला आशियाने नेतृत्व त्याचं केलं पाहिजे. आशियाचं नेतृत्व करायचं असेल तर भारत एकटा नेतृत्व करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला चीनची मदत घ्यावी लागेल. आणि म्हणून 1955 जो पंचशील करार जो केला चौ एन लायचा, तो त्याच्यात ना आला. त्याच्या अगोदर 1954 बांडुगला कॉन्फरन्स झाली. जोसेफ टिटो, नासर आणि नेहरू या तिघांनी पुढाकार घेऊन नॉन अलाइन मुवमेंटची स्थापना केली. आणि एवढा मोठा कोल्ड वॉरचा प्रयत्न असताना सुद्धा एक जगामध्ये तिसरी शक्ती निर्माण करायची आणि त्याच्यामध्ये दोघांच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आता त्याच्यामध्ये नरहर कुरुंदकर हे आपल्याकडे फार मोठे विचारवंत आहेत, होते आणि त्याच्यावरती मांडले जातात. परंतु त्यांनी असं म्हटलंय की गरीब देशाचा प्राईम मिनिस्टर आंतरराष्ट्रीय धोरण बदलू शकत नाही. इट्स ओके. पण मला तुम्ही सांगा,
आज फॉरेन पॉलिटिक्समध्ये अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर जो देश सबंध जगभर टेररिझम पसरवतो तो देश अमेरिका आणि चायना ह्यांच्यामध्ये मध्यस्थी करतो, आणि ज्या देशाला संपूर्णपणे स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, नॉन अलाइनमेंट, कोणत्याही ब्लॉकमध्ये न जाता आपली भूमिका मांडणं, तो काही करू शकत नाही. ही लाजिरवाणी गोष्ट नाही आहे. कदाचित तुमच्यापैकी काही लोकांना वाटत असेल की आय एम टॉकिंग फ्रॉम वन पॉईंट ऑफ व्ह्यू, बट आय हॅव दॅट वन पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ माइंड. प्रश्न असा आहे की संपूर्णपणे फॉरेन पॉलिसीचा आपण ज्यावेळी विचार करतो तेव्हा नेहरूंनी हे बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला, आणि अमेरिकन प्रेसिडेंट सहित जगामध्ये नेहरू एक अशी व्यक्ती होऊन गेली की ज्याचा एक नैतिक दबदबा होता. नुसते आण्विक क्षेपणास्त्र तयार करून तुम्ही जग जिंकू शकत नाही. आता मला काल माझा एक मित्र म्हणत होता, AI ची डेव्हलपमेंट सावंतांना अधिक माहिती असेल की अमेरिका आणि चीन या दोघांनी जर AI संबंधामध्ये नीटपणे त्याच्या वापरावर जर करार केला नाही किंवा त्याच्यावर बंधनं जर घातली नाहीत तर AI कॅन डिस्ट्रॉय द एंटायर वर्ल्ड. इतकी ताकद AI मध्ये आहे. ते नुसता पण ते भाषांतर करतो तेवढं नाही आहे AI. हा धोका फक्त एकट्याच माणसाने ओळखला होता, मोहनदास करमचंद गांधी, की टेक्नॉलॉजी कुठल्या लेव्हलला जाऊ शकते. जेव्हा IVF केलं, म्हणजे पुरुषाचं वीर्य आणि स्त्रीचं शुक्रजंतू जेव्हा लॅबोरेटरीमध्ये एकत्र ठेवून मुलाची निर्मिती केली, त्याच्यापर्यंत काय राहिलं बरं तुम्ही सांगा आणखी, की प्रत्यक्ष स्त्री आणि पुरुष किंवा नवरा आणि बायको यांचा फिजिकल कॉन्टॅक्ट येण्याची काहीच आवश्यकता नाही. गांधी मोठे का होते? नुसते नौखालीमध्ये गेले म्हणून नव्हे. आणि गांधी वॉज नॉट फिलॉसॉफर द वे बर्ट्रँड रसेल वॉज मॉडर्न फिलॉसॉफर. तेव्हा हे जे परराष्ट्रीय धोरण जे आहे त्याच्यामध्ये परवाच कालच चर्चा झाली होती IBN न्यूज लोकमतवर. भारताने आत्ताच्या संदर्भामध्ये संपूर्णपणे एक लुटूपुटूची लढाई म्हणजे खरं युद्ध नको, लुटूपुटूची लढाई करण्याचं सुद्धा भारताने सोडून देणं, इतकं हतबल होणं आणि अमेरिका सांगेल तसं वागणं. म्हणजे मला एक कळत नाही की इराणने स्वतंत्रपणे आण्विक पॉवर किंवा मिसाईल्स तयार केली तर ते करावी किंवा करू नये हे ठरवणारा अमेरिका कोण? भारताने रशियाकडून तेल घ्यायचं की नाही हे ठरवणारे अमेरिका कोण? म्हणजे अमेरिका कोण हा प्रश्न केव्हा तरी विचारा की नाही तुम्ही? नाही तर एक दिवशी येऊन इथे डायरेक्टली दे विल सीट इन द नवीन जे आता बांधलंय, जे तू बघितलं असेल नवीन पार्लमेंट बांधलंय ते बिल्डिंग आणि अगोदरची जुनी पार्लमेंट, म्हणजे नवीन करण्याच्या नादामध्ये जुन्याचा इतका डिस्ट्रॉय करून टाकायचं की तुमचा विश्वास देखील बसणार नाही की तुम्हाला कधी भूतकाळ आहे म्हणून. तर सांगायचा मुद्दा असा की परराष्ट्र धोरण आपलं साधे देश, म्हणजे बाकीचे मोठे देश सोडून द्या, परंतु श्रीलंका, मालदीव सारखा छोटा देश, म्हणजे सदाशिव पेठा एवढा आहे मालदीव आहे, तो सुद्धा आपला ऐकत नाही. म्हणजे बऱ्याक ओबामा जेव्हा आपले प्राईम मिनिस्टर जेव्हा गेले तेव्हा त्यांना हाक मारताना काय मारली माहिती आहे ना तुम्हाला? बऱ्याक. अरे म्हणजे तुमची किती त्यांच्याशी मैत्री हे दाखवण्याचं बऱ्याक म्हणून हाक मारणं काय पर्याय आहे? मला ते आले होते त्यांचं भाषण झालं पार्लमेंटमध्ये. त्यांनी फक्त 2 नावांचा उल्लेख केला, एक गांधी आणि दुसरे आंबेडकर. आणि बऱ्याक ओबामाचा मोठेपणा असा, आय कुड बिकम प्रेसिडेंट ऑफ इंडिया जस्ट बिकॉज ऑफ गांधी अँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इतके क्लिअरली ते बोलले होते. त्या परराष्ट्र धोरणामध्ये आता ते बागायतकर बसलेले आहे, ज्यांची आमची सातत्याने चर्चा व्हायची, अनंतराव बागायतकर जे सकाळ ब्युरोचे दिल्लीमध्ये चीफ होते, की आपलं कुणी ऐकत नाही. आणि
आपलं लोकांनी फक्त ऐकावं, लोकांचं आपण ऐकत नाही काय. पहिल्या दिवसापासून आपले काय मन का गीत ना काय चाललंय ते मन की बात. मन की बात म्हणजे ऑल इंडिया रेडिओ, ज्याच्यावर तुमचा काही कंट्रोल नाही. एकदा बटन सुरू केलं 92.7 काहीतरी जे तुम्हाला लावायचं स्टेशन लावलं की तुम्हाला ऐकायलाच लागतं ना. नंतर तुम्ही 8 दिवसांनी काय तुम्हाला लिहायचं ते लक्ष देतील किंवा न देतील. तर परराष्ट्र धोरण हे पूर्णपणे आपलं फसलेलं आहे आणि आपण अगतिक झालेलो आहोत. 140 कोटी लोकांचा, 42 कोटी लोकांचा देश अशा तऱ्हेने अगतिक होणं, आंतरराष्ट्रीय पातळीवर केविलवाणा होणं, ही गोष्ट भारताला निश्चितपणे भूषणावं नाही. याचा विचार प्रेझेंट सरकारने करण्याची आवश्यकता आहे. नेहरूंनी हेवी इंडस्ट्री आणली म्हणून टीका झाली. चायना आणि रशिया या दोघांनी स्वतःच्या सुरुवातीच्या प्लॅनिंगच्या काळामध्ये हेवी इंडस्ट्रीला महत्त्व दिलं म्हणून तुमच्याकडे सिंद्री फर्टिलायझर कंपनी झाली आणि त्याच्यातनं ग्रेन रिव्हॉल्युशन होऊ शकली. नेहरूंनी मोठी मोठी धरणं बांधली, भाकरा नांगलसारखं, हिराकूटसारखं, आणि म्हणून तुमच्याकडे सतलज नदीवर, मी जेव्हा पहिल्यांदा सतलज बघितली कोलवड जाताना मला 5 मिनटं मी असं मेस्मराईज झालो. कारण ह्या नद्यांनी केवढं संपूर्ण भारत एक त्याचं स्वरूप बदलून टाकलेलं आहे. आणि त्याला नेहरूंनी टेम्पल्स ऑफ मॉडर्न इंडिया, टेम्पल्स ऑफ मॉडर्न इंडिया असं नेहरूंनी म्हणणं, IITs. त्याच्यानंतर पुढे काय झालं, त्या संस्था स्थापन कशा केल्या वगैरे वगैरे म्हणून. नेहरूंची प्रतिमा अशी झाली की अँटी हिंदू. असं नेहरू अँटी हिंदू जर असते तर नेहरूंनी सांगितलं असतं की माझी राख या देशातल्या सगळ्या पर्वतरांगामध्ये आणि नद्यांच्या मध्ये विसर्जित करा म्हणून. अशी एक साधी गोष्ट अशी आहे की या देशावर नेहरूंनी, आणि हा देश म्हणजे हिंदूंचा आहे, मुसलमानांचा आहे, केव्हा तरी हा देश सगळ्यांचाच आहे. म्हणजे हा देश प्रिडॉमिनंटली हिंदूंचा असं देखील म्हणणार नाही मी. बिकॉज द मोमेंट टू टॉक दिस कंट्रीज प्रिडॉमिनंटली ऑफ हिंदूज, दॅट मोमेंट यू ॲक्सेप्ट कल्चरल नॅशनलिझम ऑफ हिंदुइझम. नेहरूंनी भारतीय राष्ट्रवादाला सगळ्या धर्मांच्या नैतिक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न केला, ज्याला इंग्रजीमध्ये कॉम्पोजिट कल्चर किंवा व्यामिश्र संस्कृती असं म्हणतात. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी एम एन रॉयचं वाचलं असेल पुस्तक, म्हटलं इस्लामिक रिव्हॉल्युशनच्या संबंधामध्ये लिहिलेलं. ही वॉज ओरिजिनल थिंकर. तेव्हा आत्ताच्या कम्युनलिझम, तो हिंदूंचा असेल, तो मुसलमानांचा असेल, तो कोणाचाही असेल, तो प्रांतीयवाद असेल, त्यात रिजेक्ट केलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने नेहरूंच्या सगळ्या संबंधामध्ये, ते इकॉनॉमिक रिफॉर्म्समध्ये मी जात नाही. चायनाच्या संबंधात तुम्हाला एक गोष्ट सांगायला पाहिजे की चायनाच्या संबंधामध्ये नेहरूंची भूमिका चुकीची नव्हती. त्याच्यावर शेकडो पुस्तकं आहेत, नुसतं चायना, हिमालयन ब्लंडरपासून अनेक. नेहरूंची चूक काय झाली, नेहरूंनी कृष्ण मेननवर नको तितका विश्वास ठेवला. ही वस्तुस्थिती आपण लक्षात घ्या. तुम्ही चीनला कसं काय काउंटर करू शकता? अमेरिकाचा इन्कम आहे $24 ट्रिलियन, चायनाचा आहे $17 ट्रिलियन. 1996 मी बेजिंगला पहिल्यांदा जेव्हा गेलो चायनामध्ये, तेव्हा मी बुक स्टॉल बघितला इंटरनॅशनल एअरपोर्टवर, चायना अ सुपर पॉवर. 1996 1976ला माओ गेल्यानंतर इकॉनॉमिक रिफॉर्म सुरू झाले. 20 वर्षात चायना बिकम सुपर पॉवर. मग 96 आज चायना कुठे असेल? अमेरिका फक्त एकाच देशाला घाबरते आणि ती म्हणजे चायना. बिकॉज चायनाला डॉलरच्या ऐवजी युआन ही इंटरनॅशनल करन्सी करायची आहे. आणि म्हणून परवा भेट घेतल्यानंतर, डोनाल्ड ट्रम्प भेटल्यानंतर 5व्या दिवशी पुतिन त्यांना भेटायला गेले. 2 गोष्टी नेहरूंच्या काळामध्ये झाल्या. एक म्हणजे नेहरूंनी इन्कम डिस्ट्रीब्युशनवर जितका भर द्यायला पाहिजे, त्यांनी म्हटलंय खूप, इथे पुस्तकाच्या मध्ये इतकी 10 रेफरन्सेस आहेत. इन्कम डिस्ट्रीब्युशन व्हायला पाहिजे, ग्रोथ अलोन इनफ नाही आहे, पण नेहरूंनी इन्कम डिस्ट्रीब्युशनकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे होतं. एक प्राईम मिनिस्टर म्हणून त्याची काही कारणं जरी असली तरी नेहरूंचं झालेलं दुर्लक्ष हे एक
हे अक्षम्य आहे. याच्यापेक्षा मोठी लिमिटेशन नेहरूंचं म्हणजे नेहरूंनी प्राथमिक शिक्षणाकडे जितकं लक्ष द्यायला पाहिजे होतं तितकं लक्ष दिलं नाही. आज काय परिस्थिती आहे प्राथमिक शिक्षणाची? राईट टू एज्युकेशन 2009 सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली प्लॅनिंग कमिशन आणि नॅशनल ॲडव्हायझरी काउन्सिलने केल्यानंतर सुद्धा प्रत्येक दिवशी बातम्या येतात, 15,000 शाळा बंद, 4,000 शाळा बंद. म्हणजे शाळा तर जावडेकर इथे बसले आहेत, त्याचे जास्त तज्ज्ञ आहेत त्याच्यामध्ये, की शाळा 3-3, 4-4, 5-5 किलो दुसऱ्या गावी जायचं. त्याला सरकारचं म्हणणं काय, शाळेमध्ये पट कमी आहे, तुम्हाला आम्ही ट्रान्सपोर्ट देतो, ट्रान्सपोर्टचे पैसे येतो. आता तिसरीतला मुलगा ट्रान्सपोर्टने बस करून पावसातून नदीतून तिकडे जायला म्हणजे तो मरेल ना तो शिकेपर्यंत. हे काय सरकार बी काय चाललंय काय? एक प्रचंड प्रमाणामध्ये अनागोंदी ह्या एकाच शब्दामध्ये तुम्हाला त्याचं वर्णन करता येतील. तेव्हा नेहरूंना मी सुरुवातीला अभिवादन केलं, शेवटी मी अभिवादन करतो. परंतु एक तुम्हाला सांगायला पाहिजे, अशा प्रकारची आत्ताची परिस्थिती जी आहे, ही परिस्थिती प्राईम मिनिस्टरने सांगितलं की हे तुम्ही ॲस्टोरिटी मेजर्स पाळा. म्हणजे ॲस्टोरिटी म्हणजे काय म्हणतो आपण, काय अत्यंत साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करा. हे हास्यास्पद आहे. जे सुखवस्तू लोक आहेत त्याने ऑस्टेरिटी मेजर्स पाळा. जे ऑलरेडी ऑस्टेरिटी मेजर पाळण्याच्या खाली आहेत, आदिवासी आहेत, शेड्यूल कास्टमधले गरीब आहेत, ओबीसीमधले गरीब आहेत, मराठी सगळ्या जातीच्या मध्ये आहेत, ब्राह्मणांच्या पण असतील, त्यांनी ऑस्टेरिटी मेजर्स म्हणजे काय पाळा. तर मला सांगायचं असं आहे, ही परिस्थिती आपल्याला लवकरच बदलायला लागेल आणि ते बदलण्याचं सूत्र कार्लाइलने दिलेलं आहे. When injustice is the order of the day, then disorder is the beginning of justice. संसदीय माध्यमातून, शांततेच्या, अहिंसेच्या माध्यमातून प्रचलित राजकीय सत्तेच्या विरोधामध्ये, ती कोणत्याही राजकीय पक्षाची असो, आय एम नॉट रेफरिंग टू एनी पॉलिटिकल पार्टी, आय एम टॉकिंग अबाउट युनिव्हर्सल ट्रूथ गिवन बाय कार्लाइल. ते असं की दीर्घकाळ माझ्या घराला आग लागेपर्यंत मी बाहेर पडणार नाही, ही भूमिका चालणार नाही. दॅट अलोन विल सेव्ह द कंट्री, विच वॉज द व्हिजन ऑफ जवाहरलाल नेहरू. थँक्यू व्हेरी मच.